पाण्या टाकीचा ब्लॉग काढवले. हॅपी फ्रेंडशिप डे ब्लॉगर. अरे हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप बाजू काय तुम्हाला काय किती बांधलंय आईला. किती दोस्त आहेत तुमचे? त्याला बघ किती दोस्त आहेत. हॅपी फ्रेंडशिप डे ब्लॉगर. 1 2 3 पाहुण्याला बांधता येईल आमच्या. 6 7. थँक्यू. इथे इथे बांधलाय थँक्यू. अंगठ्यात बी घातलाय बाईनं. वा वा. मित्रांनो नमस्कार. डिग्रजच्या कृष्णाकाठचे भाग तर तुम्ही पाहताय. आता या डिग्रज गावामध्ये आपल्यासोबत भोकऱ्यांना आले आहेत. तर मागच्या भागात तुम्ही पाहिलं की नदीला पाणी वाढल्यामुळे शिवाय रस्ते आपले ब्लॉक झालते दोन्ही तिन्ही, शिवाय लहान बंधारा देखील ब्लॉक झालता. आता भोकऱ्यांना आपल्यासोबत आले आहेत आणि त्यांना घेऊन आपण गावातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी दिलेल्या आहेत की डिग्रजच्या कृष्णाकाठी कोणकोणती ठिकाणं आहेत ते या भागात पहा. की त्यांच्यासोबत मी फिरलेलो आहे वेगवेगळ्या ठिकाणी. डिग्रजच्या कृष्णाकाठचा हा भाग पहा आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचा भाग आहे तर तो देखील पहा. डिग्रजचा कृष्णाकाठ वेगवेगळे भाग चालू असतात. आवडल्यास तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा आणि या भागात पहा डिग्रज या गावातील वेगवेगळी ठिकाणे. चला. डिग्रजच्या कृष्णाकाठी बसवेश्वर मंदिराजवळ प्रशस्त असं ग्राउंड आहे आणि तिथे आपले मित्र गट्ट्याने खेळत आहेत. तर गट्टीने खेळत आहेत बघा, इथे गट्ट्याने खेळत आहेत. तर या ठिकाणी बसवेश्वर मंदिराच्या कडेलाच एवढं मोठं ग्राउंड आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो की बसवेश्वर मंदिर आणि ही शाळा जिल्हा परिषदची एकदम जवळजवळ आहे. तर हे आपले बसवेश्वर मंदिर आहे. बऱ्याच भागामध्ये तुम्ही पाहिला असाल आणि बसवेश्वर मंदिराच्या एवढ्या मोठ्या पटांगणामध्ये या साईडला मुलांना खेळायसाठी इथे बार देखील लावलेले आहेत बघा. लोखंडाचे बार आहेत आणि इथे प्रसादाची तयारी चालू आहे. तर प्रसादाचा जो काय भाग आहे तो याच्यानंतरचा भाग आहेच आणि त्याच्या प्रसादामध्ये काय काय घडलं ते त्या भागात पहा. आता सध्या मी तिथं डिग्रजच्या कृष्णाकाठी फक्त प्रसाद बनवत आहेत इतकंच सांगत आहे. आणि या ठिकाणी बसवेश्वर मंदिराजवळ प्रसाद करत असताना माझ्यासोबत जे आणले आहेत भोकऱ्यांना या ठिकाणी त्यांनी रेकॉर्डिंग करत आहेत. तर प्रसाद बनवल्यानंतर डिग्रजच्या कृष्णाकाठी बसवेश्वर मंदिराच्या ठिकाणी भोकऱ्यांना हे रेकॉर्डिंग करत आहेत बघा. इथे मोबाईल कोपऱ्यात घेऊन ते रेकॉर्डिंग करत आहेत. तर गावातल्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी द्यायची आहेत असा हा भाग आहे. तर सुरुवात आपण बसवेश्वर मंदिरापासूनच करणार आहे. तर आतमध्ये पारायण सोहळा देखील सुरू आहे कारण की वारी जाऊन आलेली आहे आपली पंढरपूरच्या दिशेने आणि त्या संदर्भातच हा भाग होता. तर त्यासाठी महाप्रसाद सुरू आहे. तर त्या महाप्रसादाचा भाग पुढला आहेच. आता आय लव मोजी डिग्रज या ठिकाणी भोकऱ्यांना पहिला इथून सुरुवात केली फोटो घ्यायला. डिग्रजच्या कृष्णाकाठी या ठिकाणी पुन्हा ग्रामविकास वाचनालय मोजी डिग्रज किती प्रशस्त ग्रामविकास वाचनालय आहे बघा. आणि हनुमान मंदिराला लागून विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि त्याला लागून ग्रामपंचायत मौजी डिग्रजची बिल्डिंग. तर या सगळ्यांचा फोटो इथं भोकऱ्यांना घेत आहेत का तर त्यांनी इंस्टाग्राम स्टार आहेत आणि इंस्टाग्रामला व्हिडिओ वगैरे बनवून टाकतात. पुन्हा जीन मंदिर बस्ती म्हणले जाते, अरिहंत किराणा जनरल स्टोअर्स. तिथे गेल्यानंतर मला हे दिसेल मित्रांनो की या ठिकाणी बघा तुम्ही इथे वाघ आणि गाई एकाच पात्रात पाणी प्यायला लागल्यात आणि गाईचं पिल्लू हे वाघाचं दूध प्याले आणि वाघाचं पिल्लू हे गाईचं दूध प्यायला लागले बघा. अशा प्रकारे अहिंसा परमो धर्म, हिंसा करू नये, अहिंसा शिकवली जाते या धर्मात. जीन धर्मियांची ही बस्ती आहे. तर या ठिकाणी पंचकल्याणचा भाग तर तुम्ही पाहिला असेल. तो पंचकल्याणचा भाग या संदर्भातच होता कारण जैनांची ती पंचकल्याणची पूजा होती. वरचा चौक मदतीसाठी कायम तत्पर असं लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी तिथेच सर्वात उंच गावातले ठिकाण आहे म्हणून याला वरचा चौक म्हटलं जाते. नदीच्या अतिशय जवळ आहे पण पुराचं पाणी इथे येत नाही कारण की पाणी उंच आहे आणि लगेच तिथे खाली गेल्यानंतर नदी दिसेल तुम्हाला. पुढे मंदिर आहे आणि मंदिराच्या कडेला नदी आहे आणि हे जे मंदिर आहे तर हे मंदिर नरसिंह मारुती मंदिर आहे. ते पाहून झाल्यानंतर आपण चाललो आता डिग्रजच्या कृष्णाकिनारी एका गावच्या बाहेर असणारं म्हणजे शेतामध्ये असणारं म्हसोबा मंदिर पाहायला. तर या ठिकाणी म्हसोबा मंदिर बघा तुम्ही पाहू शकाल. म्हसोबा मंदिर आहे. तर प्रत्येक मोठ्या मोठ्या शेतामध्ये म्हसोबाचं मंदिर असतं. तर म्हसोबा मंदिराचा फोटो त्यांनी घेतलेला आहे. आणि जाताना पुन्हा मौजे डिग्रज 1 किलोमीटर असा इथे बघा तुम्हाला दिसेल बोर्ड आहे. बोर्ड म्हणण्यापेक्षा असं मैलाचा दगड आहे. मौजे डिग्रज 1 किलोमीटर त्याचा देखील फोटो घेतला आहे. मौजे डिग्रज 1 किलोमीटर अशा प्रकारे काहीतरी लिहिलेलं आहे तिथं. तर प्रजिमा म्हणजे जिल्ह्याची सीमा असते त्या हिशोबाने. आणि या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्हाला जाताना दिसेल इथे जॅकवेल दिसेल. तुम्हाला जॅकवेल दाखवतो. तर या ठिकाणी मध काढण्याचे माझे भरपूर भाग आहेत तर ते देखील पाहत चला. तर मधात पाणी वगैरे अशा टाईपचे इथे जॅकवेलचे इथे माझे भरपूर भाग आहेत तर ते देखील तुम्ही डिग्रजच्या कृष्णाकिनारी पाहू शकता. तर मध काढताना झालेल्या घटना 1 तासाचा जो काय भाग आहे तो 1 तासाचा मधाचा भाग इथेच घडलेला आहे तो माझ्यासोबत. तर या ठिकाणी ते पाहून झाल्यानंतर या ठिकाणी आता पुढे चाललो आहे आणि पुढे आपण गावातून गाडी न्यायला लागलो आहे. गावाच्या बरोबर मधून नेताना गाडी आपल्याला असं लक्षात आलं की या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आता
हिरवळ आपल्या गावामध्ये बघा तुम्ही दिसेल तुम्हाला हिरवळ, आजूबाजूला झाडे, शिवाय सोयाबीनची शेती. या ठिकाणी डिग्रजच्या कृष्णाकिनारी हे तर पाहायला मिळते. आणि या ठिकाणी एक मध काढायचा व्हिडिओ आहे, तो मयुरेश, मी आणि या ठिकाणी काढलेला मध आहे बघा. लई मजा मस्ती झाली या मध्ये ठिकाणी. ते लाकडं ठेवले त्या लाकडा ठिकाणी, तर त्या लाकडात अजून देखील लाकडं तशीच आहेत. तर जिल्हा परिषद शाळा नंबर 2 मौजे डिग्रज येथे त्यांनी फोटो काढल्यानंतर पुन्हा आपण आता पुढे जायचं आहे. हे बघा पाण्याच्या टाकी जिल्हा परिषद शाळा नंबर 2च्या वर तुम्हाला दिसतील. आलं काय? आणि या ठिकाणी पाण्याची टाकी पाहून झाल्यानंतर आम्ही चाललो आहे पुढे. तेवढ्यात आमचे 2 मित्र आले आहेत आणि हातात फ्रेंडशिप ब्रँड देखील आहे त्यांच्या. बघू आता काय म्हणतात. पाण्या टाकीचा ब्लॉग काढावले. हॅपी फ्रेंडशिप डे ब्लॉगर. अरे हॅपी फ्रेंडशिप डे, हॅपी फ्रेंडशिप. बाजू काय तुम्हाला काय किती बांधलंय हाय. आईला. किती दोस्त आहे तुमचे? त्याला बघ किती दोस्त आहेत. हॅपी फ्रेंडशिप डे ब्लॉगर. 1 2 3 पाहुण्याला बांधता येईन आमच्या. 6 7. अहो येते येते सगळं happy Thank you. friendship day. इथे थँक बांधलाय, यू. अंगठ्यात बी घातलाय बायला. वा वा. आमच्या पाहुण्या बांधता येईन. टाकीत लवकर नाही. हो पाहुण्यांना. आता दंड दाखवू की. दाखव. हां एक नंबर. आणि असं हॅपी फ्रेंडशिप डे म्हणा की. हॅपी फ्रेंडशिप डे. आता परत या व्यवस्थित घ्या. टाकीत वेळ काढलाय. नाही यांचं ह्यामध्ये मोठ्या ह्यामध्ये टाकते मी बरोबर. टाकीचा व्हिडिओ काढायचा. साधारण दुपारी 12:30ची वेळ आहे, कारण की दूध घालून इथे सांगलीमध्ये व्यक्ती येत आहेत. तर आपले मित्रच आहेत ते देखील दूध घालून सांगलीमध्ये येत आहेत, कारण 12:30ची वेळ आहे आणि या ठिकाणी सांगलीमध्ये जाऊन दूध घालून त्यांनी येत आहेत. तर सांगली आपल्याला हे शहर जवळ आहे, त्यामुळे गावातील दूध व्यावसायिक भरपूर सांगलीला जाऊन दूध घालून येतात. तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आणि पुन्हा आपण आलेलो आहे या ठिकाणी यशवंतराव चव्हाण विद्यालय. तर ही आपली शाळा आहे, हायस्कूल आहे म्हटलं जाते. तर हायस्कूलच्या ठिकाणी हा शेवटचा स्पॉट पाहू. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी वेगवेगळे भाग येत असतात, तर शेअर करत चला आणि पाहत चला.